नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग 2 आहे, ज्यामध्ये आपण महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पदभरती 2025 मित्रांनो परीक्षा दृष्टिकोनातून परिपूर्ण जो आपला परीक्षा अभ्यासक्रम आहे त्यावर आधारित मित्रांनो संपूर्ण काही रेग्युलरली अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न आपण पाहत आहोत, ज्यामध्ये मित्रांनो आपण टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असे दोन्ही स्वरूपाचे प्रश्न सिरीज आपण जे सुरू केलेले आहे, ज्यामध्ये आपल्याला नॉन टेक्निकल हा सर्वात महत्त्वपूर्ण भाग आहे। तर टेक्निकल हा आपला रेग्युलरचा आहे, कारण का त्यावर आपली बरीच पकड आहे, परंतु नॉन टेक्निकल मध्ये जे काही जीके जीएसचे क्वेश्चन्स आहेत, त्यानंतर मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर आणि बुद्धिमत्ताचे हे प्रश्न आपल्याला पकड करण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे। त्यामुळे आपण मेनली तर नॉन टेक्निकलवर फोकस करणार आहोत, ज्यामध्ये आपले 60 प्रश्न येणारे आहेत, ज्यामध्ये 10-10 प्लस 15-15 असा त्यामध्ये एक सेक्शन मित्रांनो आपल्याला देण्यात आलेला आहे। तर संपूर्ण काय आपण तयारी करणार आहोत। तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला फटाफट सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला एमजीपी आपले सर्व व्हिडिओचे अपडेट या ठिकाणी पाहायला मिळणारे असतील। तर आजच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारचे आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत, जे की तुमच्या सर्व पदासाठी तुम्ही कोणत्याही पदासाठी एमजीपीचा अप्लाय केला असेल तर त्या सर्व पदांसाठी मित्रांनो जे की हे प्रश्न अतिशय उपयुक्त असणारे आहेत, आणि जे नेमकं आयबीपीएस हे जे आहे याच प्रकारच्या परीक्षेमध्ये प्रश्न थोडक्यामध्ये तुम्हाला विचारत असतं, त्यामुळे काळजीपूर्वक या प्रश्नांना मित्रांनो लक्ष देऊन पहा। तर यामधला प्रश्न क्रमांक असा आहे पहिला, की खानवाचं युद्ध वर्ष डॅश मध्ये लढल्या गेले। तर जे खानवाचं युद्ध आहे ते कोणत्या वर्षी लढल्या गेलं असा प्रश्न आहे। तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की 1527 साली। जे खानवाचं युद्ध होतं ते 1527 मध्ये बाबर आणि मेवाडचा शासक राणा सांग यांच्यात जे थोडक्यामध्ये झालेलं होतं। तर पर्याय नंबर याचं ब, जे की उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न दुसरा असा आहे, मराठी वर्तमानपत्र केसरीची स्थापना कोणी केलेली होती। तर खालीलपैकी कोणी जे आहे ते केलेलं होतं मराठी वर्तमानपत्र केसरीची। तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की क, जे की बाळ गंगाधर टिळक, म्हणजे की केसरी ज्यांना आपण लोकमान्य टिळक असं देखील म्हणतो। तर केसरी या मराठी वर्तपत्राची स्थापना लोकमान्य टिळक यांनी केली। कधी केली म्हटलं तर ती आहे 1881 साली थोडक्यामध्ये केलेलं आहे, आणि परीक्षेत तुम्हाला असेच प्रश्न पाहायला मिळतात। त्यानंतर प्रश्न तिसरा, भारतातील सर्वात जुने तेल शुद्धीकरण केंद्र दिग्बोई हे डॅश मध्ये आहे। तर याचं जे उत्तर आहे ते कोण्या ठिकाणी आहे। तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर क, जे की आसाम। तर आसाम या राज्यामध्ये थोडक्यामध्ये आहे, जे की कोणतं तर दिग्बोई तेल शुद्धीकरण केंद्र, पर्याय नंबर क याचं उत्तर होणार असेल। तर जे विद्यार्थी सांगू इच्छितो की आयबीपीएस ची आता ऑनलाईन अर्ज करण्याची मित्रांनो जी काही लिंक ती देखील ऍक्टिव्हेट झालेली आहे। ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही अर्ज अप्लाय केला नसेल किंवा त्यांना लिंकची अपडेट वगैरे नव्हती, तर मित्रांनो ते आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला सर्व काही अवेलेबल करून दिलं आहे। तर तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये असाल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल टेलिग्राम ग्रुपची लिंक देखील दिलेली आहे, लगेचच्या लगेच तिथून तुम्ही जॉईन करा मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला सर्व एमजीपीचे अपडेट सर्वात प्रथम पाहता येणारे असतील। त्यानंतरचा चौथा प्रश्न, खालीलपैकी ब्लेडो वाळवंट कोणत्या देशात आहे यापैकी। तर उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की पोलंड या देशामध्ये ब्लेडो वाळवंट आहे। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, गांधीसागर धरण कोणत्या राज्यामध्ये आहे यापैकी खालीलपैकी। तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ए, जे की मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे। तर गांधीसागर हे धरण थोडक्यामध्ये मध्य प्रदेश या राज्यामध्ये जे की चंबळ नदीवर आहे, पर्याय नंबर ए याचं उत्तर जे आहे थोडक्यात होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील 6वा असा आहे, खालीलपैकी कोणते राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्षाचा स्वरूप कार्य करतात। तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ए, उपराष्ट्रपती हे थोडक्यामध्ये करतात। भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे काउन्सिल ऑफ स्टेट्स पदसिद्ध अध्यक्ष असतात। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे, जो की प्रश्न 7वा, भारताचे नियंत्रक व महालेखापाल परीक्षकाची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की क, राष्ट्रपती यांच्याद्वारे जे थोडक्यामध्ये केली जाते। त्यानंतरचा प्रश्न 8वा आपला, सार्वजनिक क्षेत्रातील पहिला खत प्रकल्प कोठे उभारला गेला। तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ए, जे की सिंद्री या ठिकाणी। तर सार्वजनिक क्षेत्रातील पहिला खत प्रकल्प जे की कधी म्हटलं तर ते आहे 1951 साली, जे की सिंद्री झारखंड येथे जे आहे ते उभारला गेला, पर्याय नंबर ए याचं उत्तर होणार असेल। त्यानंतर प्रश्न 9वा आपला, राष्ट्रीय हिवताप निर्मूलन कार्यक्रम केव्हा सुरू झाला। तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ए, जे की 1958 साली थोडक्यामध्ये तो सुरू झालेला आहे। त्यानंतरचा प्रश्न 10वा आपला, खालीलपैकी कोणती जोडी योग्यरित्या जुळली आहे यापैकी। तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की कथकली केरळ ह्या जे की राज्याशी हा राज्य नृत्य आहे, त्यामुळे ही जोडी जुळलेली आहे। तर कथकली हा केरळ राज्याचा एक शास्त्रीय नृत्य आहे। तर इतर जोड्या ज्यामध्ये चुकीच्या आहे, ज्यात कुचिपुडा जे की हे जे आहे ते आंध्र प्रदेश आहे, परंतु या ठिकाणी ते मध्य प्रदेश आल्यामुळे चुकीचे आहे। भरतनाट्यम हे तामिळनाडूचं आहे, परंतु त्या ठिकाणी आंध्र प्रदेश त्यामुळे चुकीचे आहे, आणि कथक हे जे आहे ते उत्तर प्रदेश आहे, परंतु या ठिकाणी थोडक्यामध्ये जे की तामिळनाडू हे आलेलं आहे, त्यामुळे हे सर्व
सर्व चुकीच्या जोड्या आहेत आणि ही पर्याय ब ची ही जोडी थोडक्यामध्ये बरोबर आहे. म्हणून पर्याय नंबर ब याचं जे आहे थोडक्यामध्ये उत्तर जे की होणार असेल. जर मित्रांनो तुम्ही अजूनही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पदभरती 2025च्या A to Z तयारी करता मित्रांनो असलेले आपले संभव्य टेस्ट सिरीज प्लस ई बुकचा स्पेशली मित्रांनो जर कोर्स तुम्ही एनरोल केला नसाल तर लगेच मित्रांनो त्यासाठी जी आपली बॅच आता ओपन आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो त्याची ऑफिशियली आपल्या ॲपची लिंक देखील आपण इंटिग्रेट करून दिली आहे. त्यामुळे तुम्हाला MGPच्या संपूर्ण काही तुमच्या पोस्टनुसार तुम्ही कोणत्याही पोस्ट करता अप्लाय केला असेल त्या संपूर्ण पोस्टनुसार मित्रांनो परिपूर्ण तुमच्या पोस्टचा डेडिकेटेड अभ्यासक्रम त्यामध्ये टेस्ट सिरीज प्लस ई बुक आपण तुम्हाला इंटिग्रेट करून दिला आहे मित्रांनो, ज्यामध्ये तुम्हाला परिपूर्ण इन्क्लुजन ऑफ प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिला आहे व त्यासोबतच जे काही IBPS चे जेवढे काही PYQ बेस्ड क्वेश्चन्स आहेत व त्यासोबतच तुम्हाला जेवढे काही तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये परिपूर्ण IPS पॅटर्न नुसार जेवढे प्रश्न आहेत ते आपण संपूर्ण काही त्या ठिकाणी तुम्हाला इंटिग्रेट करून दिला आहे मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला परिपूर्ण खऱ्याखुऱ्या पेपरचा त्या ठिकाणी अनुभव घेता यावा. त्यासोबतच तुमचं पोस्ट वाईज तुम्ही कोणत्याही पोस्ट करता अप्लाय त्या ठिकाणी केला असेल त्या पोस्ट वाईज मित्रांनो तुम्हाला संपूर्ण काही अभ्यासक्रम त्या ठिकाणी मिळणार. फक्त आपल्या ॲपला डाउनलोड करा, त्यामध्ये तुम्ही तुमच्या पोस्टनुसार त्या ठिकाणी सविस्तर माहिती घेऊन मित्रांनो लगेच लगेच एनरोल करून घेऊ शकता व ई बुक मध्ये तुम्हाला संपूर्ण तुमचे ऑल सब्जेक्ट आपण त्यामध्ये उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे तुमच्या अभ्यासक्रमासाठी इतरत्र कुठेही तुम्हाला मार्केटमधला बुक्स देखील गरज घेण्याची गरज पडणार नसेल व त्यासोबत तुम्हाला कोणत्याही महागडे मित्रांनो कोचिंग देखील लावण्याची गरज पडणार नसेल. संपूर्ण काही तुम्हाला एकाच ठिकाणी आणि एकाच पद्धतीने अभ्यास करायला मिळणार आहे. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये देखील तुम्हाला त्याची 100% मित्रांनो मदतगार जी ठरणारी असेल आणि त्यासोबत तुम्हाला जे काही ॲक्युरेट टाइम मॅनेजमेंट जे की परीक्षेमध्ये खूप महत्त्वाचं असतं ते देखील तुम्हाला आपल्या ऑनलाईन टेस्ट सिरीज मार्फत मित्रांनो तुम्हाला त्याचा अभ्यास करता येणार आहे की नेमकं परीक्षेमध्ये टाइम मॅनेजमेंट कसं करायचं असतं हे देखील तुम्हाला त्यामध्ये मित्रांनो आपण समजावून सांगितलेलं आहे. त्यामुळे जर तुम्हाला या कोर्सचा आताच्या टाइम जर फायदा घ्यायचा असेल तर लगेचच्या लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करा आणि लगेचच्या लगेच एनरोल करून घ्यावा. आज या क्षणापासून संपूर्ण काय तयारीला लागा मित्रांनो, कारण का ही सध्याला आपली जी चालू आहे जी की ऑफर प्राइस आहे मित्रांनो, ओरिजिनल प्राइस जे की कधी येऊ शकते. त्यामुळे लगेचच्या लगेच ऑफर प्राइस मधला तुम्ही लाभ घ्या आणि अतिशय चांगल्या उत्तम तयारीला लागा मित्रांनो. तर ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपली MGPची स्पेशली मित्रांनो जी बॅच आहे ती जॉईन केली नसेल त्या विद्यार्थ्यांनी लगेचच्या लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली ॲप आहे तिथून मित्रांनो ॲपच्या लिंकवर क्लिक करून संपूर्ण काही कोर्स जॉईन करून घ्या आणि त्यामध्ये जर तुम्हाला PDF वगैरे डाउनलोड करून प्रिंटआउट काढायचे असतील तर मित्रांनो तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, आपण तुम्हाला ते देखील आपल्या ॲपमध्ये सुविधा मित्रांनो उपलब्ध करून देऊ. आणि त्यामध्ये टेक्निकल नॉन टेक्निकल म्हणजे की 100 प्रश्न 200 गुणाची तुमची परिपूर्ण त्या ठिकाणी मित्रांनो जी की तयारी होणारी असेल. त्यामुळे लगेचच्या लगेच ऑफरचा आपला लाभ घ्या आणि एनरोल करा मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न आपला 11वा असा आहे, पुढील काय म्हणतो पहा. पुढचा 11वा प्रश्न की त्रिपिटक उपदेशामधील सर्वात पहिला संग्रह कोणता यापैकी. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर क जे की बौद्ध धर्म. तर त्रिपिटक हा बौद्ध धर्माचा सर्वात महत्त्वाचा आणि मूळ धर्मग्रंथ आहे. पर्याय नंबर क याचं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न 12वा, उपनिषदामध्ये भाषेचा उपयोग करण्यात आलेला आहे तर कोणत्या. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की संस्कृत भाषेचा जे की लिहिलेलं आहे. पर्याय नंबर याचं ड उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 13वा प्रश्न, चातुर्वर्ण्याच्या कर्तव्याचे स्पष्टीकरण कोणत्या ग्रंथात सर्वप्रथम आढळते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब ऋग्वेद या ग्रंथामध्ये थोडक्यामध्ये आढळतं. चातुर्वर्ण्य म्हणजे काय तर 4 वर्ण ज्यात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र आणि त्यांच्या कर्तव्याचा उल्लेख सर्वप्रथम ऋग्वेदातील पुरुष सूक्तामध्ये जे की आढळते. पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 14वा, मूर्तीपूजेची सुरुवात केव्हा झाली. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की बुद्धोत्तर काळामध्ये जी थोडक्यामध्ये मूर्तीपूजेची जी की सुरुवात जाते. तर मूर्तीपूजेची सुरुवात प्रामुख्याने बुद्धोत्तर काळामध्ये विशेषतः महायान बौद्ध धर्माच्या वाढी दरम्यान जे थोडक्यात झालेली आहे. पर्याय नंबर ड. त्यानंतरचा आपला प्रश्न 15वा असा आहे, खालीलपैकी कोणाला वैश्विकीकरणाचा जनक असं जे आहे ते म्हटलं जातं. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की पीटर समरलँड हे जे थोडक्यामध्ये म्हटलं जातं. तर पीटर समरलँड यांनी जागतिक व्यापार संघटनेचे पहिले महासंचालक आणि जागतिकीकरणाचे एक महत्त्वाचे समर्थक म्हणून जागतिकीकरणाचं जनक त्यांना जे आहे ते मानलं जातं. पर्याय नंबर ए याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 16वा प्रश्न, डॅश ही एक सार्वजनिक क्षेत्रातील एक उद्योग आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की ब जे की सेल SAIL. तर सेल ज्याचा फुल फॉर्म आहे स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड. हा भारत सरकारचा एक सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग आहे जे की पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला 17वा प्रश्न, बजाज ऑटो एक क्षेत्राचा हिस्सा आहे तर कोण्या. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब जे की खाजगी क्षेत्राचा हिस्सा आहे. त्यानंतरचा आपला 18वा प्रश्न, खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली रेल्वे सुरक्षा समितीची स्थापना करण्यात आली होती. तर याचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय नंबर जे की ब कुंजरू समिती या समितीखाली. तर रेल्वे सुरक्षा संबंधित महत्त्वपूर्ण समित्यापैकी एक कुंजरू समिती जे की डॉक्टर HN
खुंजरू यांच्या अध्यक्षतेखाली होती, जी रेल्वेची अपघात चौकशी समिती म्हणून ओळखली जाते. पर्याय नंबर ब याचं उत्तर होईल. त्यानंतर 19वा प्रश्न, खालीलपैकी कोणते बंदर पूर्व किनाऱ्यावरील नाही? तर पूर्व किनाऱ्यावरील नाही म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ड, जे की कोलाम. तर कोलाम हे केरळ राज्यातील एक बंदर आहे, जे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर आहे. तर चेन्नई, हल्दिया आणि पॅरादीप हे पूर्वेकडील बंदरे आहेत. पर्याय नंबर ड याचं उत्तर होईल. त्यानंतर प्रश्न 20वा आपला, ISI ही गुप्तहेर संघटना डॅश देशाची आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की पाकिस्तान. जे की इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स ही पाकिस्तान या देशाची एक गुप्तहेर संघटना आहे. जसे की भारताची कोणती आहे? भारताची रॉ ही जी आहे थोडक्यामध्ये. पर्याय नंबर याचं ब हे उत्तर होणार असेल. तर असे मित्रांनो आपल्या आजच्या भागामधले टॉप 20 क्वेश्चन होते, जे की मित्रांनो या भागात पाहिलेले आहेत. तर याहूनही अवघड आणि आजपासून मित्रांनो बेसिक टू ॲडव्हान्स लेव्हलची आपली सिरीज देखील सुरू झालेली आहे. त्यामुळे तुम्हाला यामध्ये सर्व काही तुमच्या विषयाचे A to Z प्रश्न पाहायला मिळणारे असतील. आणि जे कोणी विद्यार्थी MGPची आपली स्पेशली बॅच जॉईन करायचा विचार करत आहेत, त्याने विचार न करण्यापेक्षा डायरेक्टली डाउनलोड करा आणि लगेचच्या लगेच एनरोल करून घ्या. कारण का या वेळेमध्ये तुम्हाला ऑफर आहे, संधीचा लाभ घ्या आणि चांगल्या उत्तम तयारीला या क्षणापासून लागा. मित्रांनो भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.